बिल्डरांकडून होणाऱ्या वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांचं बांधकाम व्यावसायिकांवरती लक्ष राहणार आहे। बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत, त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिकांची अनियमित कामं आणि ग्राहकांच्या फसवणुकीसंदर्भात मोठ्या प्रमाणावरती तक्रारी आल्या होत्या। या पार्श्वभूमीवरती बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध तक्रारी आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आणि ॲडव्होकेट गणेश सोनी कायदेतज्ञ आता आपल्यासोबत आहेत। गणेशजी, हा जो आदेश देण्यात आलेला आहे त्याचा कशा पद्धतीने परिणाम पाहायला मिळू शकतो? हा जो आदेश जो आहे माननीय पोलीस महासंचालकांकडून आलेला 2 जुलैचा, तो अत्यंत स्वागतार्ह आहे आणि अशा तऱ्हेचा आदेश वास्तविक पहिलेच यायला हवा होता। आणि कारण हा जो कायदा जो आहे, मोफा नावाचा जो कायदा आहे, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट, तो 1963 सालापासून अंमलात आहे। साधारण 53 वर्षाचा अस्तित्वात आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी की फ्लॅट पर्चेसर जो असतो, जो गाळा विकत घेतो किंवा बिल्डर जो असतो, विकासक असतो, यांच्या दरम्यानचं काही कुठले प्रसंग जर उद्भवला आणि जर फ्लॅट पर्चेसर पोलीस स्टेशनला जर तक्रार करायला गेला तर पोलीस सर्वसाधारणपणे हे दिवाणी स्वरूपाचं प्रकरण आहे असं म्हणून त्या संदर्भामध्ये FIR घ्यायला नकार देतात। वास्तविक MOFA कायद्यानुसार जर एखाद्याने 20,000 पेक्षा जास्त रक्कम घेतली आणि त्याची पावती जर दिली नाही, नियमित मुदतीमध्ये ताबा दिला नाही, जे दिलेलं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा कमी क्षेत्रफळाचा जर ताबा दिला जागेचा, समजा 600 आणि 500चा ताबा दिला का 540 दिला आणि कन्व्हेन्स केला नाही, तर अशा स्वरूपामध्ये गुन्हा, दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पहिल्यापासून पोलिसांना होते, परंतु ते दुर्दैवाने अंमलात आणले गेले नाहीत। त्यामुळे आज DG ऑफिसला अशा तऱ्हेचं सर्क्युलर दाखल करायची, इश्यू करायची वेळ आलेली आहे। निश्चित सोनीजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आपली भूमिका ABP माझ्याकडे मांडली त्याबद्दल। आणि या नवीन नियमांनुसार बिल्डरांवरती काय काय कारवाई होऊ शकते त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात। बांधकाम व्यावसायिकांना ठरलेल्या मुदतीत ताबा दिला नाही तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते। त्याच्या विरोधात तक्रार झाली तर ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र न दिल्यास देखील कारवाई होऊ शकते। महापालिकेचे बांधकाम नकाशे बांधकामाच्या ठिकाणी प्रदर्शित केले नाही तरीही बिल्डरांवरती कारवाई केली जाऊ शकते। सदनिकेच्या किमतीच्या 20% कमी आगाऊ रक्कम स्वीकारल्यानंतर ग्राहकाला लेखी करार करून न दिल्यास देखील कारवाई होऊ शकते। करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करणं देखील बंधनकारक असणार आहे बिल्डरांवरती, नाहीतर पुन्हा कारवाई होऊ शकते। मान्य नकाशाप्रमाणे काम केलं नाही, मान्य नकाशापेक्षा जास्त बांधकाम केलं किंवा जास्त मजले बांधले तरी देखील बिल्डर गजाआड जाऊ शकतात। सोसायटी नोंदणीपासून 4 महिन्यात संपूर्ण जमीन आणि इमारत सोसायटीकडे हस्तांतरित करणं देखील बंधनकारक असणार आहे। आधीपासूनच होतं, मात्र या विरोधात जर त्याच्या विरोधात तक्रार आली तर बिल्डरांवरती फौजदारी कारवाई होऊ शकते।